नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 17वा लेसन, ज्याचं नाव आहे जैव तंत्रज्ञानाची ओळख. विद्यार्थी मित्रांनो, जैव तंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. या बायोटेक्नॉलॉजीने आपल्या जीवनामध्ये वास्ट असा चेंज आणलेला आहे. म्हणजेच बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काही ऑर्गन्स सुद्धा बनवले जाऊ शकतात. याच्याविषयी आपण नेक्स्ट इयर स्टडी करणार आहोत. म्हणजे 10वी आहे तिथे आपण ते बघणार आहोत. म्हणजे स्टेम सेलच्या मदतीने आपण कशा प्रकारे किडनीज किंवा हार्ट किंवा लिव्हर, नर्वस सिस्टीम मधील काही अवयव कशा प्रकारे स्टडी तयार करतो हे आपण नेक्स्ट इयर पाहणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जैव तंत्रज्ञानाची ओळख या लेसन मध्ये आपण काही सेल म्हणजे इपिथेलियल सेल म्हणजे काय किंवा त्यांचं कार्य काय असतं, त्या कुठे असतात, त्याच्यानंतर इतर प्रकारच्या सेल्स ज्या असतात आपल्या शरीरामध्ये त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. जसं की आपल्याला माहित आहे, अक्षरांपासून शब्द बनतात, शब्दांपासून ओळी बनतात, ओळींपासून पॅराग्राफ बनतात आणि पॅराग्राफ पासून लेसन बनतात, लेसन पासून टेक्स्ट बुक तयार होतं. म्हणजे याचं बेसिक युनिट काय आहे तर सेल्स. तसंच सेल्स मध्ये जास्त 2 किंवा जास्त सेल्स एकत्र येऊन त्याच्यापासून टिश्यू बनतात. टिश्यू म्हणजेच उती बनतात, उतींपासून ऑर्गन्स आणि ऑर्गन्स पासून सिस्टीम्स बनतात. म्हणजे संस्था, जसं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे किंवा इतर संस्था आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीम, अशा प्रकारच्या संस्था बनतात आणि त्याच्यानंतर आपलं किंवा इतर कोणत्याही प्राण्याचं कॉम्प्लेक्स बॉडी स्ट्रक्चर बनतं. तर ह्याविषयी आपण जैव तंत्रज्ञानाची ओळख या लेसन मध्ये जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन पहिला आहे आणि इथून आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय हे डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. पहा, सजीवांमधील आवश्यक अशी कार्य कोणत्या घटकांमार्फत पार पाडली जातात. आता आवश्यक कार्य म्हणजे काय आलं, आपण तोंडात घास घातल्यानंतर सलायवरी ग्लँड मधून म्हणजे लाळ ग्रंथीमधून टायलिन नावाचं विकर बाहेर पडतं, ते त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि त्याच्यानंतर अन्नाचा घास जो आहे तो जिभेमार्फत इसोफॅगस मध्ये म्हणजे अन्ननलिकेमध्ये उतरतो आणि तिथून जठरामध्ये त्याच्यामध्ये काही ऍसिड्स किंवा पेप्सिन ऍड होतात, जे प्रोटीनचं सिंथेसिस करतं. त्याच्यानंतर लहान आतड्यामध्ये फिरल्यानंतर आवश्यक असलेला घटक जो आहे तो विटॅमिन्स किंवा कार्बोहायड्रेट्स यांचा या रक्तामार्फत मिसळले जातात आणि प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे प्रत्येक घटकाचं कार्य वेगवेगळं असतं. जसं आपण रेस्पिरेटरी ट्रॅकचा विचार केला तर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये फुफ्फुसांमध्ये असलेल्या अल्वेओली म्हणजे जे वायुकोश आहेत ते कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचा एक्सचेंज करण्याचं काम कॅपिलरीजच्या मार्फत करत असतात. म्हणजे प्रत्येक घटकाचे अवयव वेगवेगळे असतात आणि तिथे असलेल्या सेल्स ज्या असतात ते त्यांना नेमून दिलेलं कार्य नेहमीच करत असतात. आता सजीवांच्या शरीराचे रचनात्मक व कार्यात्मक लहानात लहान एका विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं तसं अक्षरापासून शब्द बनतो, शब्दापासून लाईन बनते म्हणजे ओळ बनते आणि ओळीपासून पॅराग्राफ बनतो, पॅराग्राफ पासून धडा बनतो, धड्यापासून टेक्स्ट बुक बनतं. म्हणजे अशा प्रकारे याचं सर्वात लहान एकक कोणतं आहे तर अक्षर. तसंच शरीराचं रचनात्मक आणि कार्यात्मक लहानात लहान एकक पेशी हे आहे. पेशींमार्फत उती बनतात, उतींमार्फत ऑर्गन्स म्हणजे इंद्रिय बनतात, इंद्रियांमार्फत सिस्टीम संस्था बनतात आणि निरनिराळ्या संस्था एकत्र येऊन त्याच्यापासून कॉम्प्लेक्स असं बॉडी स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे सजीवांच्या शरीराचं रचनात्मक आणि कार्यात्मक लहानात लहान एकक जे आहे ते पेशी हे आहे. इथे पहा, उती टिश्यू म्हणजे काय. अमिबा सारख्या एकपेशी सजीवांमध्ये आवश्यक ती सर्व कार्ये त्या पेशीतील अंगके पार पडतात. आता अंगके कोणकोणती असतात, कोणत्याही पेशीमध्ये आपण बघायला गेलो तर लायसोझोम आहे म्हणजे लायकारिका, गॉल्गी संकुल आहे, त्याच्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे अंतर्द्रव्य जालिका आहेत, न्यूक्लियस आहे. अशा प्रकारची ऑर्गॅनेल्स म्हणजे अजून जर वनस्पती पेशी असतील तर क्लोरोप्लास्ट आहे, हरित लवका असतात. म्हणजे अशा वेगळ्या प्रकारची ऑर्गॅनेल्स या पेशीमध्ये असतात. तशी ती अमिबा सारख्या एकपेशी सजीवांमध्ये सुद्धा असतात. परंतु बहुसंख्य सजीव हे बहुपेशी असतात. मग त्यांच्या शरीरातील विविध कार्य कशी पार पडतात, कारण अमिबामध्ये पेशीच्या पृष्ठभागावर एक्सक्रिशन होऊ शकतं, उत्सर्जन होऊ शकतं. परंतु आपण जर मानवी देह विचार केला तर त्याच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टम वेगळी असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेगळी संस्था असते. शरीरातील विविध कार्य पार पाडण्यासाठी शरीरातील पेशींचे गट एकत्र येतात. जसं की तुम्हाला सांगितलं की अक्षरांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य, वाक्यांपासून पाठ, पाठापासून पाठ्यपुस्तक, हा क्रम ओळखीचा वाटतो का आपल्याला तर हो. अशा प्रकारे त्याची रचना असते. त्याचप्रमाणे सजीवांच्या शरीराचे संघटन ही एका विशिष्ट क्रमाने होते आणि यापैकी पेशी व तिची अंगके यांची ओळख आपण याच्यापूर्वीच करून घेतलेली आहे. शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला उती म्हणतात. ही व्याख्या खूप महत्वाची आहे. उती म्हणजे टिश्यू. शरीराचे विशिष्ट कार्य, जसं रेस्पिरेटरी ट्रॅकवर सेल्स असतील तर त्यांचं ते कोणत्या कामात मदत करतील तर रेस्पिरेशनच्या.
डायजेस्टिव्ह ट्रॅकवर असतील तर त्या कोणत्या कामात मदत करतील, तर डायजेशनच्या, पचनाच्या कामात मदत करतात. अशा प्रकारे शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या, जी रचना एकसारखी असते, अशा प्रकारच्या पेशींच्या समूहाला उती असं म्हणतात. बहुपेशीय सजीवांच्या शरीरात लाखो पेशी असतात. म्हणजे आपण जे आहोत मानवाची, समजा आपण मानव बहुपेशी आहे, तर यांच्या शरीरामध्ये लाखो पेशी असतात. या पेशींची गटागटांत विभागणी झालेली असून प्रत्येक गट एखादं विशिष्ट कार्य करतो. उदाहरणार्थ बघा, आपल्या शरीरातील स्नायूंच्या आकुंचन शिथिलीकरणामुळे आपण हालचाल करू शकतो, तर वनस्पतीमधील संवहनी ऊती म्हणजे स्नायूवर ज्या पेशी असतात त्यांचं आकुंचन होतं किंवा शिथिलीकरण होतं आणि त्याच्यामुळे स्नायूंची हालचाल होते. जसं आपण जर आपला हात दुमडला तर आकुंचन कुठल्या भागाचं होतं आणि शिथिलीकरण कुठल्या भागाचं होतं, म्हणजे पुढल्या भागाचं शिथिलीकरण आणि मागच्या भागाचं आकुंचन होतं. आणि तोच हात आपण सरळ केला की मागच्या भागाचं शिथिलीकरण आणि पुढल्या भागाचं आकुंचन होतं. आपण हालचाल करू शकतो अशा प्रकारे. तर वनस्पतीमध्ये संवहनी ऊती आहेत. ते कोणत्या संवहनी ऊती आहेत, तर झायलेम आणि फ्लोएम म्हणजे जलवाहिनी आणि रसवाहिनी. जलवाहिनी काय करतात, तर पाणी त्या वनस्पतीच्या शरीरामध्ये पोहोचवण्याचं काम करतात पानांपर्यंत, आणि रसवाहिन्या ज्या आहेत ते तयार झालेलं अन्न, पानामध्ये फोटोसिंथेसिसच्या मार्फत तयार झालेलं अन्न इतर पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा इतर अवयवांपर्यंत पोहोचवण्याचं काम या रसवाहिन्या म्हणजे फ्लोएम करत असतात. आता पेशींची वैशिष्ट्यपूर्ण रचना व त्यांच्या कामांची विभागणी झाल्याने शरीरातील सर्व कामे सर्वोच्च क्षमतेने होतात. म्हणजे प्रत्येक पेशींना वेगवेगळं फंक्शन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक पेशी आपल्या बेस्ट लेवलला ते काम करत असतं. आता पहा ऊतींचे प्रकार. याच्यामध्ये दोन प्रकारच्या ऊती आहेत, सरळ ऊती म्हणजे सिंपल टिश्यू आणि दुसरी आहे जटिल ऊती म्हणजे कॉम्प्लेक्स टिश्यू. आता एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या ह्या सरळ ऊती असतात. प्राण्यातील अभिस्तर म्हणजे वरचा स्तर जो आहे तो प्रोटेक्टिव्ह आहे. वनस्पतीतील मूल ऊती म्हणजे स्टेम सेल्स आपण म्हणतो, त्या ऊती ज्या असतात त्या सरळ ऊती प्रकारातल्या असतात. आणि जटिल म्हणजे कॉम्प्लेक्स, एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. उदाहरणार्थ प्राण्यांचे रक्त, याच्यामध्ये व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स आहेत, प्लेटलेट्स आहेत किंवा रेड ब्लड कॉर्पस्कल्स आहेत, अशा बऱ्याच प्रकारच्या पेशी त्याच्यामध्ये असतात आणि ह्या कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल ऊती आहेत. वनस्पतीतील जलवाहिन्या आणि रसवाहिन्या सुद्धा सिव्स, ट्यूब्स किंवा इतर प्रकारच्या ट्यूब्सनी बनलेल्या असतात, म्हणजे त्या सुद्धा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार करतात. वनस्पती व प्राणी यांची शरीर रचना व कार्य सारखीच आहेत का, तर विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती आणि प्राणी यांची शरीर रचना सारखी नसते, परंतु कार्य काही प्रमाणात सारखीच असतात. म्हणजे जसं वनस्पतीमध्ये एक्सक्रीशन होतं तसं प्राण्यांमध्ये सुद्धा एक्सक्रीशन होत असतं, म्हणजे उत्सर्जन होत असतं, डायजेशनचा पार्ट सुद्धा होत असतो. तर आपण काही प्रमाणात साम्य आहे ते पुढे बघणार आहोत. इथे बघा, वनस्पती स्थिर आहेत म्हणजे त्यांचं लाईफ सेडेंटरी आहे, ते एकाच ठिकाणी असतात आणि म्हणून ह्यांच्या ज्या बहुतेक ऊती असतात त्या फक्त आधार देण्याचं काम करतात. काही ऊतींमध्ये मृत पेशी असतात व त्यांना जास्त देखभालीची गरज नसते, म्हणजे मृत पेशी आहेत त्यांचं फंक्शनच नाही काही, तर त्यांना जास्त देखभालीची किंवा मेंटेनन्स करण्याची गरजच नाहीये. वनस्पतींची वाढ ह्या त्यांच्या ठराविक ठिकाणीच होते. म्हणजे आपण बघितलं ऑक्झिन नावाचं हार्मोन जे आहे ते वनस्पतीच्या शूटमध्ये म्हणजे अंकुरामध्ये असतं आणि तिथे वनस्पतीची वाढ होत असते. तिथे विभाजक ऊती असतात. प्राण्यांना अन्न, निवारा व जोडीदार शोधण्यासाठी सतत हालचाल करावी लागते. आपण जर कंपॅरिझन केलं वनस्पती आणि प्राणीमध्ये तर वनस्पती स्टेबल आहेत, एकाच ठिकाणी स्थिर आहेत, त्यांचं लाईफ सेडेंटरी आहे. परंतु प्राण्यांची हालचाल कायम चालू असते, कारण आपल्याला अन्न शोधावं लागतं किंवा इतर गोष्टींसाठी आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागतं आणि ह्या कामी ऊर्जेची गरज असते. त्यांच्या बहुतांश ऊती जिवंत पेशींपासून तयार झालेल्या असतात. प्राण्यांची वाढ सर्व शरीरभर एक समान होते. त्यांच्या विभाजक अविभाजक ऊती असे भाग नसतात, जसं त्या वनस्पतीमध्ये असतात. आता म्हणजेच वनस्पती व प्राणी यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती कार्यरत असतात. आता बघा, प्राणी ऊतीमध्ये आपले हृदय, रक्तवाहिन्या, आतडे हे आपल्याला अवयव दिसत नाहीत, कारण ते बॉडीमध्ये आतमध्ये आतल्या साईडला असतात आणि त्याच्यामुळे रक्तवाहिन्या किंवा हृदय किंवा आतडे हे अवयव आपल्याला दिसू शकत नाहीत. बघा, प्राण्यांच्या शरीरात अनेक अवयव एकत्र येऊन कार्य करत असतात. फुफ्फुसे, श्वसन नलिका असे अवयव काही विशिष्ट स्नायूंच्या आकुंचन व शिथिलीकरणामुळे श्वसनाचे कार्य पार पडत असतात. आता आपल्याला फुफ्फुसांचं काय होतं, आकुंचन किंवा शिथिलीकरण होतं आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक ही प्रोसेस पाडली जाते. त्याच्यामुळे हवा आतमध्ये जाते आणि हवेत फुफ्फुसांवर दाब आल्यावर हवा परत बाहेर फेकली जाते, म्हणजे हे ऑटो मेकॅनिझम आहे. विविध प्रकारच्या ऊती अवयवांमध्ये विविध प्रकारचे कार्य करत असतात. या कार्यानुसार ऊतींचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. बघा, ऊतींचं कार्य काय आहे त्याच्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं जातं. उदाहरणार्थ अभिस्तर ऊती आहेत, संयोजी ऊती, स्नायू ऊती आहेत किंवा चेता ऊती, हे प्रमुख 4 प्रकार या प्राणी ऊतींचे असतात. परत एकदा बघा, प्राणी ऊतींमध्ये 4 प्रकार पडतात. त्यात अभिस्तर ऊती, संयोजी ऊती, स्नायू ऊती आणि चेता ऊती हे त्यांचे 4 प्रकार आहेत.
आता इथे बघा प्राणी ऊतींचे प्रकार, याच्यामध्ये अभिस्तर ऊती म्हणजे वरच्या भागातली ऊती आपल्याला दिसते, त्याच्यानंतर चेता ऊती पण आपल्याला त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, संयोजी ऊती म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूज त्याला म्हटलं जातं, किंवा स्नायू ऊती हा वेगळा पार्ट काढून म्हणजे आपलं जे जठर आहे, जे जठरातले वेगळे पार्ट काढून हे 4 प्रकार आपल्याला या ऊतींचे पिक्चर रूपी दिसत आहेत. बघा शरीरातील रक्त सुद्धा संयोजी ऊतींचा एक प्रकार आहे. रक्त शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे प्रवाहित होते व अनेक पदार्थांचे वहन करते. आता ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांचं सर्व पेशींकडे वहन करण्याचं काम रक्त हे करत असतं. आपल्याला म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे आणि हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन कॅरियर आहे आणि त्यामुळे ऑक्सिजनचं वहन त्याचप्रमाणे आपल्या लहान आतड्यामध्ये कॅपिलरीज द्वारा म्हणजे ज्यामध्ये रक्त आहे त्याच्यामध्ये शोषलेलं जे पोषद्रव्य आहे ते पेशींकडे नेण्याचं काम हा रक्त करत असतो. त्याचप्रमाणे शरीराच्या सर्व भागामध्ये निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांचे रुक्काकडे उत्सर्जनासाठी वहन करण्याचं काम सुद्धा रक्त करतो. म्हणजे किडनीज मार्फत, रुक्क म्हणजेच किडनी यांच्यामध्ये नायट्रोजिनियस वेस्ट युरिन थ्रू आपण बाहेर फेकत असतो. मग अशा प्रकारे हे उत्सर्जनाचं कार्य करण्यासाठी सुद्धा रक्ताचीच मदत होते. आता बघूया आपण अभिस्तर ऊती. ऊतींच्या 4 प्रकारापैकी पहिला प्रकार बघूया अभिस्तर ऊती म्हणजे इपिथेलियल टिश्यू ज्याला म्हटलं जातं. प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरणांना अभिस्तर ऊती म्हणतात. त्यांचं काम संरक्षण करण्याचं आहे शरीराचं. या ऊतीच्या पेशी एकमेकींना घट्ट चिकटलेल्या असतात आणि त्या अशा प्रकारे घट्ट चिकटलेल्या असतात की आपल्याला तो अखंड थर असं दिसत असतं. म्हणजे यांचं स्वरूप अखंड थरासारखं दिसतं, परंतु त्या वेगवेगळ्या असतात आणि त्या घट्ट चिकटलेल्या असतात. शरीरात प्रवेश करू पाहणाऱ्या कोणत्याही पदार्थाला आधी अभिस्तर ऊतींचा सामना करावा लागतो. म्हणजे हे कंपाऊंड वॉल आहे, जसे आपल्या घराभोवती कंपाऊंड वॉल असते त्याप्रमाणे ही सुद्धा कोणत्याही पॅथोजनला जर आतमध्ये शिरायचं असेल त्वचेमार्फत तर त्यांना पहिला अभिस्तर ऊतींचा सामना करावा लागतो. अभिस्तर ऊतीतील पेशी त्यांच्या खाली असलेल्या इतर ऊतींच्या पेशीपासून तंतुमय पटलाने वेगळ्या असतात. म्हणजे फायबरस मटेरियल आहे त्याच्यापासून अभिस्तर ऊती वेगळ्या झालेल्या असतात. आता त्वचा, तोंडाच्या आतील स्तर किंवा रक्तवाहिन्यांचे स्तर, फुफ्फुसातील वायुकेशांचे स्तर इत्यादी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अभिस्तर ऊतींपासून बनलेल्या असतात. आता बघा शरीरातील विविध अवयव व इंद्रिय संस्था वेगळे ठेवण्याचे कार्य कोण करत असते. बघा ह्या ज्या पेशी असतात त्यांच्यापासून ह्या अवयवांची रचना होते, इंद्रिय तयार होतात आणि अशा प्रकारे इंद्रिय संस्था ज्या असतात ते आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या असतात. याच्याविषयी डिटेल माहिती आपण इंटरनेटच्या सहाय्याने सुद्धा मिळवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ऊतींचे प्रकार, पहिली गोष्ट म्हणजे समान कार्य करण्यासाठी पेशींचा जो समूह तयार होतो त्याला ऊती असं म्हणतात. पेशींचे प्रकार बघितले, अभिस्तर ऊती बघितली, चेता ऊती बघितल्या, त्याच्यानंतर आपण इतर प्रकारच्या ऊती सुद्धा पाहिल्या आणि त्यांचा डिटेलमध्ये स्टडी आपण पुढल्या सेशनमध्ये करणार आहोत. धन्यवाद.